जीवन जगण्यासाठी जी गोष्ट आहे अन्न पाणी घेणं आपण विसरत नाही। त्याच पद्धतीने आपला व्यवसाय करताना आपला फूड लायसन्स हे त्या व्यवसायाचं अन्न पाणी आहे। मग काय करत ती एजन्सी जी आहे ते गोळा करते आणि त्याच्यापासून बायोडिझेल तयार करते। म्हणजे त्या तेलाचा सुद्धा कुठेतरी देशाच्या कामामध्ये 50 कोटीपर्यंत ज्यांचा वार्षिक टर्नओव्हर आहे त्यांना 100 रुपयाचं वर्षाचं रजिस्ट्रेशन अशा जागेमध्ये असणं गरजेचं आहे। हा एक तुमचा पहिला आणि दुसरा मुद्दा झाला। राहून गेलाय मला घ्यायचं असं करून व्यवसाय बंद, म्हणजे थोडक्यात मला काय म्हणायचंय, परवाना न घेता व्यवसाय करणार नाही आणि त्यामुळे त्यासाठी तो बोर्ड तुम्ही लावणं गरजेचं आहे। आता लक्षात ठेवायचा की त्यातलं किती तेल वापर झालं, त्यातलं किती तेल शिल्लक आहे। व्यवसाय चालकांकडून मेसेज गेलेला नसेल, परंतु माझी आपल्याला विनंती आहे की आपण आता हा मेसेज जो करायचा आहे 600 रुपये भरा। तुम्हाला वाटतं 8 वर्षाचं करायचं आहे 800 रुपये भरा, 10 वर्षाचं करायचं आहे 1000 रुपये भरा। म्हणजे मी परवाना नूतनीकरण करायला विसरलो सांगितलेले आहे त्याचं गांभीर्याने पालन करायचं आहे। कारण सरांचं म्हणणं आहे सर, आज हॉटेल व्यवसाय असेल, कॅटरिंग व्यवसाय असेल किंवा स्वीट मार्टचे जे व्यवसाय त्यांच्यात बैठक होणे काय यामागची संकल्पना अशी आहे की अन्न सुरक्षा मानके कायद्याअंतर्गत शेड्यूल 4 परिशिष्ट 4 दिलेला आहे आणि काही बेसिक गोष्टी सुद्धा कायद्यामध्ये नमूद केलेल्या आहेत, ज्या काल माननीय अन्न सुरक्षा आयुक्त श्री तुकाराम मुंढे सरांनी एका ऑर्डरद्वारे उद्धृत केलेल्या आहेत। म्हणजे लोकांच्यासाठी सोप्या भाषेमध्ये त्या सांगितलेल्या आहेत आणि त्या नेमका अर्थ काय आहे त्या ऑर्डरचा ते समजावून सांगण्यासाठी ही बैठक घेतलेली आहे, ज्यामध्ये सरांना अपेक्षित एकच आहे किंवा कायद्याचा उद्देश एकच आहे की लोकांना सुरक्षित अन्न दिलं गेलं पाहिजे। त्यामध्ये असं आहे की सगळ्यात प्रथम असं म्हटलेलं आहे की कुठल्याही प्रकारे पाण्याची विक्री होता कामा नये। जे आज तुम्ही गेलात समजा कुठल्या रेस्टॉरंटमध्ये आणि एखादा अन्न व्यवसाय चालक जर जबरदस्ती करत असेल की पाण्याची बॉटल घ्यावीच लागेल तर ते त्याला तसं करता येणार नाहीये। त्याला सगळ्यात प्रथम पिण्यासाठी स्वच्छ आणि सुरक्षित पाणी उपलब्ध करून दिलेलं आहे हे अगोदर ग्राहकाला सांगावं लागेल किंवा तसं त्याला द्यावं लागेल, तसा बोर्ड त्याने लावायचा आहे। त्यानंतर ग्राहकांना त्याने वारंवार तळलेल्या तेलामधून त्याने अन्न द्यायचं नाहीये, पेपरमध्ये पॅक करून त्याने अन्नपदार्थ विकायचे नाहीये आणि याचा अल्टिमेटली फायदा जनतेलाच होणार आहे, जनतेचं आरोग्य चांगलं राहणार आहे।